नमस्कार, आदर्श पोलखोलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी नितेश उपाध्ये. गेल्या अनेक वर्षापासून गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि खास जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी गुरु आनंदच्या सर्व सीमाताई महोत्सवात या वह्यांचं वाटप करत असतात. आज त्या उमरत खालसा इथे आलेले आहेत. तोच उपक्रम आता सध्या सुरू आहे त्यांचा. आपण जाणून घेऊया नेमका हा उपक्रम त्यांचा किती वर्षापासून सुरू आहे आणि नेमकं यासाठी मदत कोण करत आहे. नमस्कार मॅडम, आदर्श पोलखोलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. किती वर्षापासून आपला उपक्रम सुरू आहे, नेमकं कशा पद्धतीने आपण हे सगळं मॅनेजमेंट करताय? संस्थेचं रजिस्ट्रेशन 2008चं रजिस्ट्रेशन आहे आणि 2010 पासून आपण गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं काम सुरू केलेलं आहे. तर आता जर हा शालेय साहित्याचा जर उपक्रम जर तुम्ही बघितला तर मागच्या 10 वर्षापासून चालू आहे. तर मागच्या 10 वर्षात जे गेवराई तालुक्यात होतं तर एक लिमिटेड शाळेपुरतंच होतं, पण या 2-3 वर्षात जेव्हा मी तिकडचे एरिया थोडासा बदलला आणि बीड जिल्ह्यात किंवा बीड तालुक्यात जेव्हा मी काम करायला गेले तर त्या पद्धतीने आपलं काम वाढलं. तर मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वर्षी शालेय साहित्याच्या आपल्या 40 शाळा होत्या आणि या वर्षी जवळपास जिल्हा परिषदेच्या 150 शाळा आहेत आणि त्या 150 शाळेला शालेय साहित्य वाटप आहे. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जे प्रयास फाउंडेशन आहे मुंबई, तर हे आपल्याला जास्तीत जास्त मदत प्रयास फाउंडेशनकडनं मिळते आणि तुमच्यासारखे जे मदत करणारे आहेत तर त्यांच्या माध्यमातूनही आपण अजून जास्त चांगल्या प्रकारे याचं काम करत आहोत. तर या अनुषंगाने आपल्याला 150 शाळेचं यावर्षी नियोजन आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेला देखील मदत करताय, काय अनुभव आहे? सर आता मी तुम्हाला सांगते की आता माझं मागच्या 2010 वर्षापासून मी जेव्हा काम करते तर त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगते की मी प्रत्येक व्यक्तीला सांगते सर की एक 10 रुपयाची मदत तुम्ही आम्हाला द्या किंवा एका वहीची तरी तुम्ही आम्हाला मदत द्या. पण कसं असतं सर, टाईमवर कसं असतं, मान्यवर येतात, गेस्टवर बोलतात आणि तुम्हालाही वाटतं की मोठमोठाले लोक आहेत आणि यांनी शब्द दिला आहे तर हे 100% शब्द पाळणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते की जे मान्यवर गेस्टवर असतात ते फक्त आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर सर कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. पण जे मदत करणारे जे लोक असतात ते पडद्यामागचे हिरो, म्हणजे मोजकेच लोक असे आहेत की जे आपल्याला ह्या कामासाठी मदत करतात. मग जर आपण गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं जर कार्य बघितलं तर आपलं शालेय साहित्य वाटपापुरतंच मर्यादित न राहतं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करतो. जर आपण दिवाळीचा जर उपक्रम आमचा बघितला किराणाचा, तर त्याच्यात आपण बघा जे भूमिहीन आहेत, अपंग आहेत, निराधार आहेत आणि अशा कुटुंबांना आपण किराणा देण्याचं काम करतो. तर प्रत्येकी कुटुंबाला सर आपण 1000 रुपयाचा किराणा देतो आणि हाही उपक्रम आपला मागच्या 10 वर्षापासून चालू आहे. तर या वर्षी आपण सर जवळपास 650 कुटुंबांना आपण किराणा दिला आणि या वर्षी आता आपलं 2024 चालू आहे तर 2024ला आपल्याला 1000 कुटुंबांना आपल्याला किराणा द्यायचा हा आपला मानस आहे. आणि त्याच पद्धतीने सर मला तुम्हाला अजून सांगायला असं छान वाटेल की आपण बघतो की स्किल डेव्हलपमेंटचे किंवा असे वेगवेगळे प्रशिक्षण असतात, पण आमच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही जवळपास 700 महिला आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आमच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. जर आज आपण बघितलं असेल की ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची जर फीस बघितली 6 महिन्याची तर कमीत कमी 30,000 रुपये फीस आहे सर आणि आम्ही नाममात्र म्हणजे 300 रुपयामध्ये ह्या मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जवळपास ते प्रशिक्षण आपलं 6 महिन्याचं झालं 300 रुपयामध्ये. जेव्हा त्या मुली किंवा त्या महिला म्हणल्या की आम्हाला आता पूर्णपणे आम्ही परफेक्ट झालेलो आहोत आणि त्याच्यानंतरच मग आपण त्यांचा समारोपचा कार्यक्रम घेतलाय. म्हणजे एवढंच नाही तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्या संदर्भात काम करतोय. पण मला हे काम करत असताना सर तुम्ही म्हणत असताल की याच्यासाठी फंडची फार गरज लागते, पण सर मला तुम्हाला सांगावंच वाटतं की आपला बीड जिल्हा एवढा मोठा आहे आणि बीड जिल्ह्यातले लोक सगळ्यांना माहिती की सगळे जर कुठल्याही क्षेत्रात असेल पुढं तर आपला बीड जिल्हा आहे. पण ह्या दान धर्म करण्याच्या बाबतीत जर बघितलं तर बीड जिल्हा मला वाटतं की कमी आहे. म्हणजे एखाद्यास मी हे चुकीचंही बोलू शकते असं माझ्या मते की प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो आणि मला वेगळा आलेला. तर आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठान मागच्या 2010 पासून काम करते आणि बीडमधले सर एक 2-5 लोक जर सोडले मदत करणारे तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला सगळे जे मदत करणारे लोक आहेत ते बाहेरचेच लोक आहेत. आणि विशेष मला तुम्हाला आवर्जून सांगायचं वाटतं सर की आपल्या जिल्ह्यात जर बघितलं सध्या तर जातीचा खूप विषय चाललाय. आता काल परवा दिवशी पण मला एक जणांनी फोन केला की आणि नेहमीच करतात मला अशा पद्धतीचा फोन की ताई आमच्याकडे या जातीचे या समाजाचे मुलं आहेत, याच समाजाचे लोक आहेत, तर तुम्ही यांना मदत करता का? तर तेव्हा मी फक्त त्यांना एकच सांगते की मी कुठल्याही जात किंवा धर्म किंवा पंथ मी कधीच बघत नाही. मी फक्त मानवता धर्म हाच बघते आणि त्या अनुषंगाने मी मदत करते.
आणि याच्यातही सर माझी भावना अशी आहे की जे तुमच्यासारखे लोक मला जे मदत करतात, पडद्यामागचे हिरो जे आपण म्हणतो, तर त्यांचे 10 रुपये मला जे देतात तर ते त्यांच्या मेहनतीचे 10 रुपये आहेत आणि ते मेहनतीचे 10 रुपये योग्यच जागी गेले पाहिजेत. म्हणून या अनुषंगाने आपण जे खरंच लाभार्थी आहेत आणि त्याची चौकशी करूनच आपण त्याला मदत करतो. पण सर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल, बीड जिल्ह्यापुरतेच मर्यादित न करता, म्हणजे मी म्हणेल की जे कोणी हे चॅनल बघत असेल मी त्यांना सर्वांना आवाहन करते की तुम्ही आम्हाला जर एक मेंबर जोडून दिला तर निश्चित आपण अजून भविष्यात चांगल्या प्रकारे आपण काम करू की जेणेकरून आपल्या देशातली जी गरिबी आहे, जे मुलांना शिक्षण घ्यायचं आहे किंवा वेगवेगळे प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ते कमी पडतात पालक, तर थोडाफार कमी आपला हातभार त्यांना लागेल. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर मी सांगू इच्छिते. नक्कीच सीमाताई यांच्या कार्याला सलाम आणि ते जे उपक्रम राबवत आहेत त्याला देखील मदत सगळ्या जिल्ह्यातून होणे अपेक्षित आहे. कॅमेरामन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.